नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेलं आखाती युद्ध हे अलीकडच्या काळात संपणार। ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार शस्त्रसंधी होणार, सीज फायर होणार, या सगळ्या चर्चा सुरू होत्या। इराणने शस्त्रसंधी किंवा चर्चा करण्यास होकार दिलाय, पण त्याआधी आमच्या काही अटी मान्य करा असा प्रस्ताव देखील दिला। पण मागच्या 24 तासांमध्ये शस्त्रसंधी होईल किंवा हे युद्ध लवकरच संपेल अशी शक्यता मावळत चाललेली आहे। शक्यता का मावळतीये? हे युद्ध परत जास्त भडकणार का, जास्त पेटणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आत्ताच धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मागच्या 24 तासांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही घडामोडी समोर आलेल्या आहेत। अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रानुसार अमेरिकेने आता जमिनीवरचं युद्ध सुरू करण्याची तयारी सुरू केलेली आहे। आधीच अमेरिकेचे 5000 मरीन्स आणि 2000 पॅराट्रूपर्स हे आखाती देशांमध्ये सध्या आहेत। त्यासोबतच अमेरिकेने आणखी 10,000 सैनिक हे आखातात जमिनीवरचं युद्ध लढण्यासाठी पाठवण्याची तयारी केलेली आहे, असं वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटलेलं आहे। ही बातमी आली आणि त्यासोबतच हे युद्ध परत जास्त भडकणार अशी शक्यता निर्माण झाली। आता इराणवरती मोठा हल्ला होणार, इराण मग कदाचित माघार घेणार अशी चर्चा देखील सुरू झाली होती। पण त्यानंतर दुसरी माहिती समोर आली। इराणमधील तन्सीम या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या 10,000 सैनिकांचा मुकाबला करण्यासाठी इराणने 10 लाख सैनिक तयार करण्यास सुरुवात केलेली आहे। म्हणजे जर जमिनीवरचं युद्ध झालं तर इराणचे 10 लाख सैनिक हे मैदानात असतील आणि हे युद्ध लढतील। ही बातमी आल्यानंतर साधारणपणे जगात याची मोठी चर्चा सुरू झाली। माध्यमांमध्ये सुद्धा तशा बातम्या येऊ लागल्या। आता इराण हे युद्ध जिंकणार का हारणार, का अमेरिका इस्रायल इराणला मात देणार, या बाबतीत चर्चा सुरू झालेल्या आहेत। हवाई हल्ले करून म्हणजे क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा हल्ला करून इराणला थांबवलं किंवा पराजित करणं हे शक्य नाही, हे आता इस्रायल आणि अमेरिकेच्या लक्षात आलं। त्यामुळेच त्यांनी जमिनीवरचं युद्ध लढण्याची तयारी देखील सुरू केली। पण इराणसोबत जमिनीवरचं युद्ध लढणं आणि जिंकणं हे इतिहासात कोणाला शक्य झालेलं नाही। अगदी 1980च्या दशकात जेव्हा सद्दाम हुसेनच्या इराकने हल्ला केला होता, तेव्हा सुद्धा याच कारणांमुळे इराणवरती ते चढाई करू शकले नाही, किंबहुना इराणमध्ये दाखल सुद्धा होऊ शकले नाही। इराणची भौगोलिक परिस्थिती हे इराणचं सर्वात स्ट्रॉंग संरक्षण आहे, सर्वात सशक्त संरक्षण आहे। इराणमधल्या पर्वतरांगा, समुद्रकिनारा आणि इराणमधली 2 वाळवंट, यामुळे आजपर्यंत इराणवरती जमिनीचं युद्ध करून कोणीही मात केलेली नाही। आणि आता तर इराणने 10 लाखांचं भक्कम सैन्य उभं केलेलं आहे। तन्सीम या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार इराणमधील तरुण वर्ग, त्यातील खूप मोठा वर्ग हा इराणच्या सैन्यात दाखल होण्यासाठी अर्ज करतायत। त्यांची इच्छा आहे की या युद्धासाठी आता आपण सैन्यामध्ये गेलं पाहिजे आणि देशासाठी लढलं पाहिजे। त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल जेवढी तयारी करतायत जमिनीवरच्या युद्धाची, त्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठी तयारी ही इराणने केलेली आहे। त्यामुळे हवाई हल्ले करून इराणला मात न देऊ शकलेल्या अमेरिका आणि इस्रायलला आता जमिनीवरच्या युद्धामध्ये कितपत टिकणं इराणसमोर शक्य आहे ते आपण पुढे चालून पाहूया। मित्रांनो, या सर्व युद्धावरती आणि आता समोर आलेल्या माहितीवरती आपलं काय मत आहे, आपले काय अंदाज आहेत, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।